तर मंडळी आता आपल्यासोबत आहे घनश्याम आणि त्याचं कुटुंब. आणि मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही सगळेजण त्याच्या 3 बहिणींना भेटणार आहात. त्याच्या आईला तर आपण त्याच्या व्हिडिओज मध्ये बघतच असतो, पण त्याच्या 3 बहिणींना भेटण्यासाठी मला इथे यावं लागलं, कारण हा माणूस बहिणी काही दाखवत नव्हता. तर आता सगळ्यात पहिलं मला आई तुम्हाला विचारायचंय की सोशल मीडियावरती आता तुमचा मुलगा एवढा फेमस आहे, बिग बॉस मध्ये जाऊन आलाय, बऱ्याच लोकांपर्यंत तो पोहोचलाय. त्याची उंची कमी असली ना तरी त्याचं काम खूप मोठं आहे, आणि त्याचं हे सगळं यश जे आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मला वाटायला म्हणजे मला माझ्या मनाला अगोदर खंत वाटायची की बाई मुली मोठ्या झाल्या श्याम कधी मोठा होणार. पण त्याच्या सोबत मी जायला लागले ना, मग माझ्याकडे बघून मीडियावाले बोलायचे की तुम्हाला काय वाटतं मुलाबद्दल. तर मी म्हणायचे मला त्याच्या उंचीचं लई वाटायचं. मग ती म्हणायची की आई तुम्हाला उंचीचं काय करायची, त्याची उंची देशभर पसरली. मग माझ्या मनाला तेव्हापासून असं म्हणजे आधी नुसतं रडू यायचं. मला वाटायचं की बाई लोकांची पोरं मोठाली झाली, गाड्या चालू होत्या ती होत्या, मला असं रडू यायचं. आता चालवतो गाडी. तुमच्यात गेल्यावर आता ही गाडी चालवतो, मग मला म्हणजे असं भरवून यायचं त्याला. कधी बी सारखी माझी देवाला प्रार्थना राहायची की मला माझं त्याचा इतिहास काढायचं म्हणलं की मला आधी रडूच येतं. नाही नाही, पण आता घनश्याम तू एवढं सगळं छान हे करतोस, एवढा कॉन्फिडेंट आहे, तुझ्यात खूप आत्मविश्वास आहे. तुझ्या आत्मविश्वासाला बघून भले भले तुझ्या समोर गार होतात, तू सगळ्यांची फिरकी घेतोस. तर हा एवढा आत्मविश्वास आला कुठून? खरं सांगू का, हा आत्मविश्वास आमच्या घरच्यांपासून, आमच्या बहिणी, आमच्या कुटुंबापासूनच आत्मविश्वास आहे. काय माझ्या माग खंबीरपणे साथ दिली आणि कधी त्यांनी असं दुःख जाणून दिलं नाही की आपल्या मुलाला उंची कमी आहे, आपला मुलगा भविष्यात कधी होईल. मी जर कधी मला नैराश्य आलं, मला आता वाईट वाटायचं, पोरं गाडी वगैरे चाल, मी मम्मी म्हणायची असं काही नसतंय, तू ना तू तुझ्या जागेवर आहे ना एकदम सक्षम आहेस, आम्ही तुला आहे ना एकदम सक्षम ताकदीने बघतोय. आणि सगळ्यात महत्वाचं मी जे काय आहे ना, आज माझ्या कुटुंबाचा खूप मोठा म्हणजे आमच्या बहिणींचा वाटा आहे. कधी मला नैराश्य होऊन नाही दिला. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आमच्या वडिलांनी जे काही माझ्या मागे ताकदीने उभं राहायचं, त्यांनी मला आत्मविश्वास दिला, जिद्द दिली, लढण्याची उमेद दिली. ज्या गोष्टीची लाज नाही ना बाळगायची, ते गोष्टीची लाज नाही बाळगायची, असे म्हणायचे वडील. तर घनश्याम आपण आता तुझ्या कुटुंबासोबत आहोतच, पण तू मला सगळ्यांची आता ओळख करून दे. नक्कीच. अंकिता ताई या पहिल्या आमच्या मातोश्री, काही व्हिडिओ मध्ये तर बघतच असतात आणि कधी आई म्हणतो, कधी मम्मी म्हणतो, आणि काय खंबीरपणे पाठीशी असणारे आमच्या आई. दुसरे आमच्या मोठ्या सिस्टर इंजिनिअरिंग करतात ते आणि क्लासेस घेतात ते, आता त्यांचं झालेलं आहे. पण चला दिदी आमची ही ताई शेती करते, ते आदू आमची 3 नंबरची बहीण आहे, ती आत्या, आणि ती आजी. आणि आजीचं नाव मंजुळाबाई आणि आमच्या आत्यांचं नाव कलाबाई असं आहे. आमच्या आत्या ती सगळेजण माझ्या मागं खंबीरपणे साथ देतात आणि कायम माझ्या बरोबर असतात. हे असं आमचं कुटुंब आहे. अच्छा, हा. आता माझा प्रश्न तुम्हा 3 बहिणींना आहे. ह्याला लहानपणापासून बोलण्याची तर सवय असणारच, ती दिसतेच आहे, पण याने तुम्हाला काय त्रास दिलाय लहानपणापासून? मी कधीच काही नाही दिलं. ते तू नको बोलूस, ते त्यांना बोलू. आम्हाला त्यांनी असा त्रास वगैरे काही नाही. आमची जॉईंट फॅमिली होती आणि आम्ही, तो लहान म्हणून तो घरीच राहायचा ना, आणि मग आम्ही त्याला सांभाळायला, त्याला माणुसकीची लहानपणापासून एवढी सवय. आवरून वगैरे झालं की तो कोणाला तरी आणणार, ताई यांना जेवायचंय, जेवायचं नसलं तर ताई यांना चहा करायचंय. परत ते गेलं, ते आवरून ठेवलं, ताई हे रस्त्याने चाललेत. मग आम्ही ह्योच कंटाळा यायचा आम्हाला की आवरून तसा स्टडी वगैरे काहीच करून देत नसायचा. त्रास म्हणजे असा काही नाही, पण लेटेस्ट काल मी पुण्यावरून आले. मी ट्रॅव्हलिंग करून माझीच मला दगदग खूप. मी आले, बॅग वगैरे ठेवल्या, मम्मी रानातच होती. ते नको सांगू. मम्मी रानातच होती. तो गावातून मम्मीला सोडून गाडी घेऊन आला होता, मी त्याच्याबरोबर गेली. येताना त्यांनी 3-4 आजी तर आणल्याच, पण येतानाच रस्त्यानेच मी म्हणलं घे बाबा गाडी, काही मला प्रॉब्लेम नाही, गाडीत घे तू. पण आल्या ठेवण्याच्या ठेवणारच होती, पण इतकं गोंधळ करून टाकला. असंच कोण पण येता जाता दिसलं ना, म्हणजे असं नाही की आम्ही माणूस की नाही आम्हाला काही नाही, पण त्याला एक्स्ट्रा असतं, एक्स्ट्रा एफर्ट्स. नाही म्हणजे काय झालं, मी सांगतो विषय. आम्ही बाजारावरून येत होतो, मी आणि दीदी, आणि 3-4 वाजले होते. आणि 3-4च्या दरम्यान कसं असतं, आमच्या वस्तीहून कोणी जात नाही. आणि 2-3 आजी होत्या, ते चालत होत्या, आणि त्यांनी मला म्हणले बाबा आम्हाला यायची. मी म्हणलं चला, बसलो आणलं गाडी. इथं घरी. एक मिनिट, मला सांगू दे. तुम्ही सांगू. इथं आल्या चहा ठेव बरं का, लगेच ठेवणार तर ती जातील. म्हणलं अरे थांब, चहा ठेव. ते झालं, ठेवला. मग गेल्या त्या, म्हणलं श्यामा आता काय कुणी बोलू नको, मम्मीला येऊ दे, मग तुझं चालू दे. आणि दुसरं म्हणजे खूप हट्टी येतो, म्हणजे त्याच्याच मुद्द्यावर ठाम असणार. इव्हन बिग बॉस मध्ये जाताना बाहेर सगळ्या सूचना देऊन गेलेला,
हा माझा मोबाईल, ते महत्वाचे कॉन्टॅक्ट लिहून ठेवा, मला कुठले ड्रेस घालायचे काय, ते सगळं आतमध्ये तो होता. पण ते सूचना तो घेऊन आणि वरून काय म्हणायची दत्ताने, तू किती काय सांग, तू पहिल्या आठवड्यात येणार. आज पण आहे ना, आज पण त्याला जो आम्ही ड्रेस दिला होता ना, मी एवढं 2 दिवस प्लॅन करून की हा ड्रेस तू घाल, त्यांनी हा नाही घातला, हा घातला तिसरा. म्हणजे ऐकत असं नाही तो. ऐकत नाही, हा. बिलकुल ऐकत नाही, कसलंच नाही. म्हणजे मोठ्या बहिणीचं कुठले पण ऐकायचं असू दे, असतं. कोणता व्हिडिओ असू दे, काही महाराष्ट्रात काही वाद, बीडचं प्रकरण असू दे, पुण्याचं मुंबईचं कुठलंही म्हणले ना, त्या प्रकरणावर व्हिडिओ नको बनवू, ऑलरेडी खूप वातावरण तापलेलं आहे. तो नाहीच विचारणार. पोस्ट अपलोड झाल्यावर आम्हाला दिसतो, हे बघ अपलोड झालाय. अरे हा व्हिडिओ आहे का, हो. आणि सगळ्या दुनियेच्या बातम्या आधी असतात, हो. काय माहिती कसं. यांनी मला लई त्रास दिला, यांना नाही नसेल. आम्हाला आहे ना कसं असतं, इथं आल्यानंतर एवढंच असतं, खर्च आमचा, वस्तू आमचं, पाणी आमचं, साखर आमचं, करायचं जातंय तुमचं, थोडी ना तिकडून आणायचं साखर. अच्छा, एक लय असतंय. नाही पण हे काही दिवसाच आहे ना, थोड्या दिवसात त्याची बायको येईल, त्याच्यानंतर आपण परत एकदा व्हिडिओ करू. करावंच लागणार. आपण तेव्हा बघू की किती येत आहेत बायका आणि त्यांच्यासाठी किती वेळा चहा ठेवला जातोय, नाही. किती वेळा जेवण केलं जातंय. बरं केलं ना. नुसत्या बायकाच नाही, कुणी पण असू दे, तेव्हा पुढारी तुम्ही नेता. घेऊन यायचं. पुढारी नाही ते देवी वगैरे घेऊन येतात ना त्या मावशी, हा. त्या जर म्हणल्या ना आम्हाला अजून पुढे जायचंय ताई, लवकर आवरा, नाही, त्या नाही, मावशी जेवण करा, नाही, जेवण. खाऊ दे. आणि त्यांच्या समोर म्हणायचं ताई आण पटकन, त्यांना बिचारा दिवसभर मग काय फिरतात, बोलतात? आणि मग आपण कसं काय करणार. हो, आणि दिवाळीच्या दिवशी तर आमच्या करंजा नव्हत्या, पीठ आमचं फ्रीज मध्ये, ते म्हणलं आता 2 करंजा खाऊन जा. आणि ते बी त्यांना वाटलं आता पुढारी म्हणतात ते कशाला, ती इथं बसून आमची सगळ्यांची प्रोसेस. आणि आम्ही त्याला म्हणलं, शाम करून जात व्हायच्यात तोपर्यंतच तू. नाही म्हणलं झालेलं द्या, नंतर करू आपण. नाही पण या स्वभावाबद्दल मला सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही इथे येतोय हे त्याला कळलं, तेव्हा काही वेळेला मी असू दे किंवा कोणी असू दे, आपण विचारतो प्रत्येकाला की तुम्ही जेवणार आहात का. ह्याने विचारलं नाही, ह्याने सांगितलं तुम्ही आमच्याकडे जेवणार आहात. असं. त्याच्यामुळे या स्वभावाचा अनुभव मला सुद्धा आलाय, पण आता मी बहिणींकडनं पण ऐकलंय. पण आता मला तुम्हा सगळ्यांना विचारायचंय की सगळ्यात पहिलं जेव्हा त्याला टीव्हीवरती तुम्ही बघितलं, जेव्हा कधी, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? आई तुम्हाला काय वाटलं तेव्हा? मला काय वाटलं म्हणजे मी आई म्हणून मला सारं श्रेय नाही, कारण का त्याची ही आत्या आहे. तर श्रीकृष्णाचं कसं केलं यशोदेनी, एवढं यांनी आजीनी आत्यानी त्याचं लहानपणी लई दुखलेलं आहे, म्हणजे सगळ्यांनी त्याला लई सपोर्ट केलेला आहे. की आत्यानी तर त्याचं यशोदेवानी केलेलं आहे, त्यामुळं सारं श्रेय मी घेऊ शकत नाही त्याचं. म्हणजे ना एका पॉइंटला थांबा, आजारी होता तो लई. मी सांगते थांब, तू रडू नको. लहानपणी ना श्याम म्हणजे आजारी राहायचा, तर एका पॉइंटला कसं, आता घरच्यांचा देव जास्त देवभोळी आहेत, म्हणजे आमची फॅमिली काही झालं तरी देवालाच आधी ब्लेम करणार. तर मग म्हणजे आत्या वगैरे मम्मी अण्णा सुद्धा एका पॉइंटला हात बलवायचे ना, त्यावेळी आत्या खूप सपोर्ट करायची की नाही तिकडं तो ब्राह्मण आहे कोरेगावला, तो खूप चांगलं सांगतो, तिकडं तो दोरी घालणार आहे. आम्हाला आमचं स्टँड घेता नव्हतं नाही, तेव्हा आम्ही शिक्षणच घेत होतो. तर त्यावेळी आत्यानी खूप वेळोवेळी सपोर्ट केलेला मम्मीला.